एक क्षण कल्पना करा. सगळं जसं आहे तसंच चालू आहे. पण मनात कुठेतरी हलकीशी जाणीव होते, की आता पुढचं पान आपोआप उलगडणार आहे. कोणताही इशारा नाही, कोणतीही ठळक घटना नाही. तरीही आतून काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव सतावत राहते. हा तोच टप्पा असतो, जिथं तूळ राशीचं आयुष्य शांतपणे पण निर्णायक वळण घेत असतं. बहुतेक लोक अशा क्षणाकडे दुर्लक्ष करतात. कारण त्यांना मोठा आवाज, मोठा बदल हवा असतो. पण तूळ राशीच्या आयुष्यात खरी उलथापालथ नेहमी शांततेत सुरू होते. जर अलीकडे तुम्हाला स्वतःबद्दल, नात्याबद्दल किंवा निर्णयाबद्दल वेगळं वाटू लागलं असेल, तर ते योगायोग नाही. हे संकेत आधी समजले, तर बदल तुमच्यावर घडत नाही, तर तुम्ही बदलाचं स्वागत करता. पुढे जे सांगणार आहोत, ते फार कमी लोकं ओळखतात आणि त्याहून कमी लोकं स्वीकारतात. पण एकदा हे समजून घेतलं, की तूळ राशीच्या आयुष्यातील अनेक गोंधळ आपोआप स्पष्ट होऊ लागतात. तूळ राशीच्या आयुष्यात अचानक बदल घडवणारे 3 गुप्त संकेत, जे वेळेआधी कुणाला समजत नाहीत. एक क्षण असा येतो, जेव्हा तूळ राशीच्या आयुष्यात सगळं जसं आहे तसं राहत नाही. बाहेरून पाहणाऱ्यांना काहीच कळत नाही, पण आतमध्ये काहीतरी वेगळंच घडत असतं. हा बदल गोंधळाचा नसतो, तो तयारीचा असतो. खाली दिलेले हे 3 गुप्त संकेत दिसू लागले, तर समजून घ्या की आयुष्य नवीन दिशेकडे वळायला लागले आहे. पहिला संकेत म्हणजे निर्णयाबाबत अचानक आलेली शांतता. तूळ राशीचा स्वभाव नेहमी तोल सांभाळणारा असतो. पण काही काळ असा येतो, की आधी ज्या गोष्टीवर मन दुमदुमायचं, त्या आपोआपच स्पष्ट होऊ लागतात. कोणाचा सल्ला नकोसा वाटू लागतो आणि स्वतःवर जास्त ठाम ऐकू येतो. हा टप्पा फार कमी लोकं ओळखतात. कारण बाहेरून काही बदल दिसत नाहीत, पण आतून मन स्थिर होतं आणि हीच स्थिरता पुढील मोठ्या निर्णयाची पायाभरणी करते. दुसरा संकेत म्हणजे जुन्या गोष्टी, लोक किंवा सवयी आपोआप दूर होणे. तूळ राशी मुद्दाम कोणाशी नातं तोडत नाही. पण अचानक काही लोकांशी संवाद कमी होतो, काही जागा नकोशा वाटू लागतात आणि काही सवयी मनाला जड वाटतात. हे नकारात्मक नसतं, तर गरजेपेक्षा जास्त झालेलं ओझं गळून पडत असतं. हा संकेत वेळेआधी कुणालाच समजत नाही, कारण तो भांडणातून नाही तर शांत अंतरातून घडतो. तिसरा आणि सगळ्यात गुप्त संकेत म्हणजे अचानक आलेली अंतर्मुख होड. तूळ राशीला लोकांमध्ये राहायला आवडतं, पण बदलाआधी थोडा एकांत हवा वाटतो. गर्दी असूनही मन एकटं राहू लागतं. याच काळात जुन्या आठवणी, अपूर्ण इच्छा आणि मनात दडलेले प्रश्न प्रश्न वर येतात. हा काळ त्रासदायक वाटू शकतो, पण तोच काळ आतल्या शक्तीला जाग करतो. बाहेर काही घडत नसल्यासारखं वाटतं, पण आत नवीन आयुष्याची रचना सुरू झालेली असते. हे तीनही संकेत एकाच वेळी दिसले, तर समजून घ्या की तूळ राशीच्या आयुष्यातील बदल ठरलेला आहे. तो बदल अचानक वाटेल, पण प्रत्यक्षात तो आतून खूप आधी सुरू झालेला असतो. जे लोक हे संकेत ओळखतात, ते बदलाला घाबरत नाहीत, तर त्याचं स्वागत करतात. कारण तूळ राशीसाठी हा बदल नेहमीच समतोलकडे आणि शेवटी शांततेकडे घेऊन जाणारा असतो. या बदलाच्या प्रक्रियेत तूळ राशीच्या आयुष्यात अजून काही सूक्ष्म क्षण पण खोल परिणाम दिसू लागतात, जे बहुतेक वेळा शब्दात मांडता येत नाहीत. हा काळ बाहेरच्या घडामोडींपेक्षा आतल्या हालचालींवर जास्त असतो आणि म्हणूनच अनेकांना तो साधा वाटतो. पण प्रत्यक्षात याच टप्प्यावर आयुष्याची दिशा निश्चित होत असते. या काळात तूळ राशीच्या व्यक्तीला स्वतःच्या किमतीची जाणीव नव्याने होते. पूर्वी ज्या गोष्टीसाठी स्वतःला कमी लेखलं जायचं, तिथे आता मन ठामपणे नकार देऊ लागते. हे नकार देणं अहंकारातून नसतं, तर स्वतःच्या मर्यादा ओळखल्यामुळे असतं. कोणाला खुश ठेवण्यासाठी स्वतःला विसरण्याची सवय हळूहळू सुटू लागते. हा बदल बाहेरून कठोर वाटू शकतो, पण आतून तो मोठ्या आत्मसन्मानाचं चिन्ह असतं.
याच टप्प्यावर तूळ राशीच्या आयुष्यात वेळेची जाणीव बदलते. आधी सगळं आत्ता आत्ता घडायला हवं असं वाटायचं. पण आता संयम वाढतो. काही गोष्टी उशिरा का होईना पण योग्य वेळेला घडाव्यात अशी अपेक्षा मनात तयार होते. हा संयम नशिबावरचा विश्वास वाढवतो. त्यामुळे ज्या गोष्टी आधी चिंता देत होत्या, त्या आता सहज स्वीकारल्या जातात. हा स्वीकारच पुढील मोठ्या संधीसाठी मन मोकळं करतो. या बदलाच्या आधी अनेकदा स्वप्नांमध्ये वेगळी चिन्ह दिसू लागतात. ही स्वप्न भेट भविष्य सांगणारी नसतात, पण मनातल्या भीती, इच्छा आणि दडलेल्या क्षमतांना बाहेर आणणारी असतात. झोपेत मिळणारे संकेत हे दिवसा मनाला शांत ठेवतात. तूळ राशीचा स्वभाव समतोलाचा असल्यामुळे ही स्वप्न मनावर खोल परिणाम करतात आणि नकळत निर्णयावर प्रभाव टाकतात. या संपूर्ण काळात एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. ती म्हणजे बाहेरून मदत येण्यासाठी आतून शक्ती जागी होते. कुणी हात धरायला येण्याआधी तूळ राशी स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकते. हीच गोष्ट पुढील बदलाला टिकाऊ बनवते. त्यामुळे जे बदल अचानक घडतात ते पुन्हा मागे फिरत नाहीत. हा टप्पा संपवताना तूळ राशीच्या आयुष्यात हलकेपणा जाणवतो. मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतं. जरी जबाबदाऱ्या कमी झालेल्या नसल्या तरी हा हलकेपणा म्हणजेच योग्य मार्गावर असल्याची आतून मिळणारी खात्री असते. आणि तेव्हा ही खात्री मिळते, तेव्हा आयुष्यातील बदल केवळ घडत नाही, तर ते अर्थपूर्ण ठरतात. या टप्प्यानंतर तूळ राशीच्या आयुष्यात जे घडू लागतं, ते मोठ्या घटनांच्या स्वरूपात दिसत नाही, पण त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा असतो. आतून बदललेली दृष्टी हळूहळू बाहेरच्या जगाशी नवं नातं तयार करते. आधी जे समजून घेण्यासाठी तासनतास विचार करावा लागायचा, ते आता सहज ओळखता येऊ लागलं. कोणती गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे आणि कोणती नाही, हे ठरवताना मनात फारसा संघर्ष उरत नाही. या काळात तूळ राशीच्या व्यक्तीला स्वतःची ऊर्जा कुठे खर्च करायची आणि कुठे थांबायचं याची जाणीव होते आणि प्रत्येक गोष्टीत सहभागी होण्याची गरज वाटत नाही. काही गोष्टी सोडून दिल्यावरच मन शांत राहतं, हे उमगू लागतं. ही निवड कमजोरीतून नाही तर परिपक्वतेतून येते. त्यामुळे आयुष्यातील गोंधळ कमी होतो आणि स्पष्टतेची जागा वाढते. हळूहळू तूळ राशीच्या आयुष्यात नवं आकर्षण तयार होतं. पण ते नेहमीसारखं बाह्य नसतं. एखादी व्यक्ती, एखादा विचार किंवा एखादी दिशा मनाला शांतपणे खेचू लागते. कोणताही गजर न करता ही ओढ निर्माण होते. ही ओढ बदलाची खरी सुरुवात असते. कारण ती जबरदस्तीने नाही, तर सहजतेने स्वीकारली जाते. या टप्प्यावर तूळ राशीला आपले जुने स्वप्न वेगळ्या नजरेने दिसू लागतात. काही स्वप्न आता निरर्थक वाटतात, तर काही स्वप्न अधिक खोल अर्थ घेऊन समोर येतात. हे बदल अचानक वाटले तरी त्याच्या मागे आतून झालेली तयारी असते. मन जेव्हा ठरवतं तेव्हा परिस्थिती हळूहळू साथ देऊ लागते. याच काळात तूळ राशीच्या व्यक्तीला स्वतःबद्दल लोक काय विचार करतात याचं ओझं कमी होतं. स्वतःशी प्रामाणिक राहणं जास्त महत्वाचं वाटू लागतं. हा बदल खूप सूक्ष्म असतो, पण याचमुळे आयुष्याच्या निर्णयामध्ये ठामपणा येतो. बाहेरचं कौतुक कमी जास्त झालं तरी आतला तोल बिघडत नाही. या प्रवासाचा शेवट म्हणजे नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी. तूळ राशीला आता बदलाची भीती वाटत नाही, कारण मन आधीच त्या बदलाशी जुळवून घेतलेलं असतं. त्यामुळे जेव्हा आयुष्यात अचानक काही घडतं तेव्हा ते अनपेक्षित वाटत नाही, तर योग्य वेळेला घडल्यासारखं वाटतं. आणि हाच क्षण तूळ राशीच्या आयुष्यातील खरी उलथापालथ शांतपणे पूर्ण करतो. या शांत उलथापालथीनंतर तूळ राशीच्या आयुष्यात एक वेगळीच जाणीव निर्माण होते. आधी जे प्रश्न बाहेरच्या जगाकडून उत्तर मागायचे, ते आता आतूनच उत्तर देऊ लागतात. परिस्थिती बदललेली नसली तरी तिच्याकडे पाहण्याची दृष्टी पूर्णपणे वेगळी झालेली असते. त्यामुळे समस्या समस्या म्हणून न दिसता प्रक्रिया वाटू लागतात. काही गोष्टी ताबडतोब सुटत नाहीत,
पण त्याबद्दलची अस्वस्थता कमी झालेली असते. या काळात तूळ राशीच्या व्यक्तीला आपल्या मर्यादाचं नव्याने भान येतं. सर्व काही आपणच सांभाळायचं, सर्वांना समजून घ्यायचं, ही आतली जबाबदारी हळूहळू विरघळते. स्वतःला थोडं बाजूला ठेवून इतरांचा भार उचलण्याची सवय कमी होते. हे सोडून देणं अपराधीपणातून नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाची किंमत ओळखल्यामुळे घडतं. हळूहळू तूळ राशीच्या आयुष्यात लहान लहान समाधानाचे क्षण वाढू लागतात. मोठ्या यशाची वाट पाहण्याऐवजी रोजच्या आयुष्यातील साध्या गोष्टी मन भरून देऊ लागतात. एखादी शांत सकाळ, एखादा अर्थपूर्ण संवाद किंवा स्वतःसोबत घालवलेला वेळ यांना वेगळं महत्त्व मिळतं. हे समाधान आतून स्थैर्य तयार करतं, जे बाहेरच्या बदलांना सहज पेलू शकतं. या टप्प्यावर तूळ राशीच्या व्यक्तीला स्वतःच्या भावना लपवण्याची गरज वाटत नाही. जे वाटतं ते स्वीकारण्याची तयारी होते. मग ते आनंद असो किंवा दुःख. भावना दडपण्याऐवजी त्यांना समजून घेण्याची सवय लागते. त्यामुळे आतला ताण कमी होतो. मन अधिक मोकळं होतं. हा मोकळेपणा पुढील निर्णयामध्ये प्रामाणिक आणतो. या बदलाचा एक सूक्ष्म परिणाम असा दिसतो, की तूळ राशीच्या आयुष्यात नकळत योग्य लोक टिकून राहतात आणि बाकी हळूहळू दूर होतात. कोणालाही जबरदस्तीने ठेवावं लागत नाही किंवा कोणाला दूर ढकलावं लागत नाही. नात्यांचा समतोल आपोआप साधला जातो. हा समतोलच तूळ राशीची खरी ताकद ठरतो. शेवटी या संपूर्ण प्रवासातून तूळ राशी एका वेगळ्याच अस्वस्थेत पोचते. जिथे बदल म्हणजे धक्का वाटत नाही, तर नैसर्गिक पुढचा टप्पा वाटतो. आयुष्याला दिशा देण्यासाठी मोठ्या घोषणा लागत नाहीत, तर आतून आलेली स्पष्टता पुरेशी ठरते. आणि याच स्पष्टतेतून तूळ राशीचं आयुष्य हळूच पण ठामपणे पुढच्या स्तरावर प्रवेश करतं. या अवस्थेत तूळ राशीच्या आयुष्यात एक वेगळीच अंतर्गत शिस्त तयार होत जाते. ही शिस्त कोणी लादलेली नसते, तर स्वतःहून स्वीकारलेली असते. दिवस कसा घालवायचा, कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आणि कोणत्या गोष्टी दुर्लक्षित करायच्या, याबाबत नकळत स्पष्टता येते. त्यामुळे आयुष्य विस्कळीत वाटण्याऐवजी एका ठराविक लयीमध्ये पुढे सरकू लागतं. या काळात तूळ राशीला स्वतःच्या क्षमतेवर नव्याने विश्वास बसतो. आधी ज्या गोष्टी कठीण वाटायच्या, त्या आता अशक्य वाटत नाहीत. स्वतःला इतरांशी तुलना करण्याची सवय कमी होते. आपला मार्ग वेगळा आहे आणि त्याचा वेगही वेगळा आहे, हे मन स्वीकारतं. हा स्वीकार आत्मविश्वासाला खोलवर रुजवतो. हळूहळू तूळ राशीच्या आयुष्यात विचारांची खोली वाढते. वरवरच्या चर्चापेक्षा अर्थपूर्ण संवाद आवडू लागतात. प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर द्यायची घाई राहत नाही. ऐकण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे समोरच्याला समजून घेणं सोपं होतं. ही समजूत नात्यामध्ये स्थैर्य आणते आणि गैरसमज कमी करते. या टप्प्यावर तूळ राशीला आपल्या भावी दिशेबद्दल सूक्ष्म संकेत मिळू लागतात. हे संकेत मोठ्या संधीच्या स्वरूपात नसतात, तर छोट्या शक्यतांच्या रूपात समोर येतात. एखादी कल्पना वारंवार मनात येते, एखादा विषय सतत आकर्षित करतो किंवा एखादी जबाबदारी मनाला आव्हान देऊ लागते. या लहान संकेताकडे लक्ष दिलं तर पुढचा मार्ग आपोआप स्पष्ट होत जातो. या प्रवासात तूळ राशीला वेळोवेळी स्वतःची परीक्षा द्यावी लागते. संयम, प्रामाणिकपणा, समतोल गोष्टी खरंच अंगी बाणवल्या पाहिजेत का, ही परिस्थिती तपासते. काही क्षण कठीण असू शकतात, पण त्यातून बाहेर पडल्यावर आतली ताकद अधिक घट्ट होते. प्रत्येक अडचण स्वतःबद्दल काहीतरी नवीन शिकवून जाते. या सगळ्याचा एकत्र परिणाम असा होतो की तूळ राशीचं आयुष्य बाहेरून फार बदलल्यासारखं न दिसता आतून पूर्णपणे बदललेलं असतं. निर्णयामध्ये स्थैर्य, नात्यामध्ये समजूत आणि मनामध्ये शांत ठामपणा तयार झालेला असतो.
याच अवस्थेत तूळ राशी स्वतःच्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घेते आणि पुढील प्रवासासाठी सज्ज होते. कोणताही गोंधळ न करता पण पूर्ण जाणीवेतून. या पुढील टप्प्यावर तूळ राशीच्या आयुष्यात एक वेगळा सूक्ष्म बदल जाणवतो. तो म्हणजे स्वतःशी होणारा संवाद. अधिक प्रामाणिक होतो. आधी मनात येणाऱ्या अनेक गोष्टी टाळल्या जात होत्या. पण आता त्या टाळल्या जात नाहीत. स्वतःच्या चुका, अपूर्णतेचा किंवा दडलेली भीती यांना नाकारण्याऐवजी सर्वांसमोर उभी राहण्याची तयारी. हा टप्पा सोपा नसतो, पण याच ठिकाणी आतली स्पष्टता जन्म घेते. या काळात तूळ राशीच्या व्यक्तीला भूतकाळाची असलेली पकड सैल होत असल्याची जाणवतं. जुन्या घटना आठवल्या तरी त्याचा भार वाटत नाही. त्यातून धडे घेतले जातात, पण त्यात अडकून राहिलं जात नाही. यामुळे मन वर्तमानात स्थिर होतं आणि भविष्याबद्दलची अनावश्यक चिंता कमी होते. हा बदल दिसत नाही, पण मनावरचा मोठा ताण शांतपणे विरघळतो. हळूहळू तूळ राशीच्या आयुष्यात निर्णय घेण्याची गती बदलते. घाई कमी होते, पण अडथळा येत नाही. योग्य वेळेची वाट पाहण्याची सवय लागते. काही गोष्टी न मिळाल्या तरी त्यामागचं कारण समजून घेण्याची क्षमता वाढते. यामुळे निराशा कमी होते आणि अपेक्षांचा समतोल राखला जातो. या अवस्थेत तूळ राशी स्वतःच्या शब्दांची ताकद जाणवू लागते. काय बोलायचं आणि काय न बोलायचं याबाबत सूक्ष्म भान तयार होतं. अनावश्यक स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. शांतपणे आणि ठामपणे मांडलेले विचार अधिक प्रभावी ठरतात. ही शब्दशिस्त नात्यामध्ये आदर निर्माण करते. या टप्प्यावर तूळ राशीच्या आयुष्यात एखादी जबाबदारी किंवा भूमिका नकळत वाढते. ती लादलेली नसते, पण आपोआप स्वीकारली जाते. कुणाला आधार द्यायचा, कुणाला मार्गदर्शन करायचं किंवा एखादा निर्णय सांभाळायचा, अशा भूमिका समोर येतात. या जबाबदाऱ्यातून तूळ राशीची परिपक्वता स्पष्ट दिसू लागते. या सगळ्या प्रक्रियेचा शेवट एका ठाम भावनेत होतो. ती म्हणजे स्वतःच्या मार्गावर असण्याची खात्री. सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळालेली नसतात, पण तरीही मन अस्वस्थ राहत नाही. कारण आता तूळ राशीला हे कळून चुकलेलं असतं, की प्रत्येक टप्प्याला उत्तर हवं असतंच असं नाही. तर योग्य दिशेत पुढे चालणं अधिक महत्त्वाचं ठरतं. आणि याच जाणीवेतून तूळ राशीचं आयुष्य पुढच्या अधिक स्थिर आणि अर्थपूर्ण वळणाकडे शांतपणे वाटचाल करू लागतं. हा संदेश इथे थांबवू नका. तुम्ही तूळ राशीचे असाल किंवा तुमच्या आयुष्यात सध्या काहीतरी बदलाची चाहूल लागत असेल, तर हा क्षण फक्त वाचण्यापुरता ठेवू नका. आतून जे हलतंय ते दुर्लक्षित न करता त्याकडे लक्ष द्या. असे संकेत प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण ओळखणारे पुढे जातात. हा प्रवास तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तर स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. ज्याच्या आयुष्यात गोंधळ आहे, निर्णय अडकलेले आहेत किंवा मन शांत उत्तर शोधत आहे, अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत हा विचार पोहोचूया. कदाचित तुमच्यामुळे कोणाला योग्य दिशा मिळेल. तुमच्या मनात या बदलांबद्दल जे काही वाटतंय, ते दाबून ठेवू नका. या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. अशाच खोल, न बोलणाऱ्या जाणाऱ्या संकेतावर आधारित आणखी माहिती हवी असेल तर पुढचा टप्पा चुकवू नका. स्वतःला समजून घेण्यामागची ही प्रक्रिया इथेच थांबत नाही. आज घेतलेला हा छोटासा निर्णय पुढच्या लोकांच्या वळणाच्या आधी सुरू ठरू शकतो. त्यामुळे थांबू नका. दूर उभे राहून पाहू नका. स्वतःच्या आयुष्याशी जोडलेली अशीच माहिती पुढेही मिळत राहावी यासाठी या प्रवासात सहभागी व्हा आणि बदलाला संधी द्या.